आईला लाईट आली कशी काय माहित भाऊ. कुठं ठेवला मी मोबाईल माझा? विचारू आपण पांडाला. हॅलो अरे पांडा भाऊ कुठे आहे तू? मला लाईट लाईट आली का कवा? काय लागा सांगू ना मग. बर 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 आलो आलो ठेव. पूजे पूजे हो. आ काय हो? चल बरं आपल्याला मळ्यात जायचंय. कुठं मळ्यात? चल ना तुला फिरून आणतो मला बघ दाखव आपलं चल. नको ती बैले रानात काम लावते. नाही लावित मी आहे ना. चल ही लागी येतात घास कापून आणू आपण. आपण म्हणजे मी आणतो बाबा तू घे. हा लग्न केलं फसलून काय ते त्या बाईला पाणी घ्यावं लागेल ना ह्याच्यात. ते नेलं नाही वय? नाही नेलं. घे त्या रान बिना टिपाटात बुडून घे. घेऊ का टिपाटात? तिला माठातलं पाणी तिकडे नको हात घालू. ते गरम पाणी घेऊ द्या ना काय होतंय. तिकडे टिपाटात दिलं घे नाही ते गुरं पाणी बरं असू द्या. हा घेते. चल घ्या ना मग ती. मीच घेऊ वय? हा घ्या. हा बर तुझं अजून काय आहे का घ्यायला? मोबाईल बिबाईल सांभाळू का? नका मोबाईल लागते सेल्फी काढायची जाताना. सेल्फी काढा नाही तर काही काढावा. हा चल जरा भरून घेऊ का इथलं पाणी? हा बुडे त्या टिपाटात बुडे. बर बर कसं तरी कुठं तुला चांगलं पुण्य लागणार आहे. भरली का? भरली ना. हा चल मग. कुठून जायचं आता? चल ना इकडून जाऊ कडीने. हळूच ये बघ. हा पाय बरं तेन नाही नाही उचलून घ्यावं लागेल तुला नाहीतर. घ्या ना. अहो इथं किती चिखल आहे बघा बरं. पहाटापासून मी इथं काम करायला लागले अजून सुद्धा कोण आलं नाही. ह्यांना माझी काळजीच नाहीये. त्यांना काय करायचंय करते ना. घरातलं करते बाहेरचं करते. करायचंय काय? आणली दुसरी बायको करून तिच्या पुढं 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 हाय आपलं करायला चालू. मी आहे आपली घरातले कामं करायला बाहेरचे कामं करायला. काय म्हणतात असं वनवास लावला देवानं काय माहित तरी काय एवढं पाप केलं तरी अशी सजा भेटायला लागली मला. नको नकोसं जीव झालाय माझा तर खरंच. लय वैताग आले. लय आयुष्याचा वैताग आलाय. जर आईवडिलाकडे जाऊ शकत नाही. आईवडिलाची गरीब परिस्थिती दिले असलं करून मला काय काय करणार. नाहीला जाय राहायचा. हाय काय करते कपडे 3 गुंड्यांचे काय म्हणते पोरगी तर त्याच्या मागे काय माहिती का नाही ते. अरे दंड दिलं दंडाने चालायचं. सगळं आपलं आहे बरं का. हे कापूस हे मका खालची ज्वारी आपलंच आहे. लोकांचं नाही आपलंच आहे. वैताग आले खरंच. तुला माहितीच नाही काही. तिकडे वरची मका ते शेततळ आपलंच आहे. चल काय करून काय नाही खरंच. बाई अगं ती ना. हा का आम्हाला बाई लावली ना. बाई लावली म्हणती. तिला बाई म्हणली आपल्या व्हायची काय नाही. झाली बाई सकाळ झाली. सकाळ पाणी धरा ना. सकाळ झाली म्हणजे थँक्यू सो मच. पाणी आणलं सोय माझ्यासाठी. शिकली सवरलेली बायको करून आणली. मला ठेवली इथं घरातल्या कामासाठी. नाही ते फिकूनच दिली. ते पडतलं पाणी आहे का नाही. काय म्हणत तुम्ही? काय ना सोने पी पाणी. ऊन लागायला लागले हो ताई. कसं करायला लागले काम? एक काम कर. हा इथं आड बाजूला बस ज्वारीच्या शिपडाची इथं बस. नाही तुम्ही उभा राहा. मी तुमच्या सावलीला बस उभा राहीन तवर. बर बर बस बस इथं खाली बस. ऊन लागत आहे. लय ऊन लागायला लागले. तापत आहे ऊन लय. झालं का सोने मका खुरपून? हो झालं ना. मका खुरपून लय लवकर आलात तुम्ही. कशाला यायचं म्हणते मी. आराम करायचा. एवढ्या उन्हात तिला आणली उगा काळी बिळी पडन. कशाला तुम्ही आणायचं तिला. राहू दे. अगो बाया बाया खोकती लोक खोकायला लागली. घर सोडून दवाखान्यात घेऊन जायचं ना. दवाखान्यात घेऊन जायचं. घाबरत काही तिला घाबरते नाही. मला घाबरायचं तुला आणलं असतं बाई त्यांनी. अजिबात नाहीत मला घाबरत. मला कशा घाबरते. खुरपाना मग ताई ती पलीकडली ते मका घे खुरपून. ये ना तू खुरप ये इकडं. तिला नको तिला नाही जमत काय. तू कसली हिंदड हिंदड करती. तुम्ही करा ना मग. तुम्ही करा ना का. मला ते मोटर मारती का काही. मोटर चालू माझा नवरा आहे ती. माझा पण नवराच आहे. हो तो माझा पण नवरा आहे. कळलं का. हो हिला सांगा. ही माई भाषा बोलती सारखं. हिला सांगा. हिला माया भाषा बोलती. मला नाही दुसरी भाषा बोलता. कळलं का. बांधलंय ते काय बांधलं म्हणजे घात का ते मका खुरप काही दिसती स्वांगा. गप बस तू.
काय दिसते ते मका काय दिसत काय रोग बिग लागलाय का मला काय दिसते म्हणती असं वाटते का मला असं बोलायला हा मला बोलायचं तिकडे बघत आहे जनावर लागतंय तुला ना. रोग लागला नसते तिला काय आणला असतं मग मला काय रोग तुला लागला तर रोग लागला काय रोग लागला इकडे बघा मला बोला काय रोग लागलाय मला काय बाई हा? करायचं ना आणि आता काय करणार तुम्ही काय काय करणार काय दे करणार फटके ठेवून मग मला काय हात नाहीत का तुला हात आहेत ना काय करतो राहतानाची चला ना, आपण तिकडे कमी का तुमचा तमाशा बघा इथे मला तमाशा दाखवायला तिच्यापाशी नको जाऊ आपण तिकडून जाऊ पलीकडच्या कडेने आलं इथं लगेच. आले ना मी म्हणलं पाणी न्यावं म्हणून मी आले मला काय माहित तिने असं बाटली भरून आणली तुझ्या माझी जर माय आली असती ना तर लग्न नसं केस माय नवऱ्या संग मला लय कळलं का? लागेल मला पाणी प्यायचंय थोडस इथे- पाणी पिऊ पी ना आग टाक हा आपण तिकडे येऊ पिऊ त्यासाठी आणलं आपण पी का त्या पाण्याला काय व्हायला लागले काय नाही पी पी तुझ्यासाठी आणलंय माठातलं आणलं असं तुम्ही तुम्हाला एवढी काळजी कशी ती कुठून ती बुद्ध्या सुचली तुम्हाला पाणी आले ह्या तर मुंग्यात दिसायला लागले काय नाही ते असं ते बाटली असते अहो, किती गार आहे बघ माठातलं पाणी आहे. गार पाणी आणलंय ते पडात का बर्फ टाकला होता काय? हं? काही नाही काय पाणी कसं तरीच लागले अरे माठातलं पाणी आहे. बघा म्हणजे आणा ते आणून असं बोल उपकार केला का दिवस सकाळ उठल्यापासून काम करले दिसत आहे तुला पाणी आणलं मग काय झालं पाणी पिलं ना आता मन शांतता झाली ना हा तेच झाली ना होतं बाई ना लय पाणी शांत चांगलं. झाली मला म्हणते फ्रीजमध्ये तुमची ठेवून- माया आली म्हणून मी पाणी आणलं तुला जर एवढीच माझी माया आली असती तर पाणी नाही माझ्या नावासंग लग्न कसं केलंस माहिती का तुला माहिती तुझं लग्न झाले म्हणून ए, सुंदरी मला काही माहिती एवढी डुक्कर तोंडी काय? वरून काय म्हणजे जरा नीट बोल काय तुला सांगा नीट बोल जरा ढकली ती. तू. नीट बोल जरा माझंच नवरा आहे, अंगावर जरी ढकललं तर काही प्रॉब्लेम नाही पण हा कशाला दिवसा ढवळे उगाच बसा दोघं जण लास्ट तरी वाटत दोघं लास्ट तर वाटत घरी ती दारी घरी तसं तमाशा दिसतंय म्हणून बाहेर उलतात तुझ्या ह्या कारखाच्या पायीच मी दुसरं लग्न केलंय. काय काम करत होते ना मी हा तुला कोणी उठलंय मग तिथून तुला कोणी उठीलय मग काही आता रात्रंदिवस तुला घरातले म्हणलं काम होतं केले पोहोचलेल्या मग फक्त वयाला काय कुठं आणू म्हणजे म्हणून. तू मला वेळ देत नाही घरातले काम तुमचा बाप करणार होता का तुमची माई येऊन करणार तुझ्या होती? आई बापाला बोलव बोला माझ्या आई बापाला तुझ्या आई बापाला हा. कशाला बाप करतो नीट खायचं का नीट बोल म्हणा तिला नीट बोल म्हणा माझ्या आई बापाला जाऊ नको म्हणलं तिला नीटच बोलत ती तू बस तिकडं किती नीट बोलती माहिती ना मला चांगलं किती नीट बोलती ती अरे बायको मग इथं तू काय करतो बायको काय आहे ती मग मी कोण आहे हा, तू कोण आहे म्हणजे मी कोण आहे लागायला तू पण बायको आहे पण तू पहिली बायको हा पहिली बायको लागत का हा ऊन लागत आहे थांब असं घे तुम्हाला ऊन लागते मला तिला नाही ऊन लागत हे उन्हातलीच आहे ही. हा उन्हातलीच आहे ना मी उन्हातलीच आहे उन्हातलीच आहे ना मी हा जास्त वाटते का तुला मग जास्त वाटते का गं? अयो लागलं का कुठे गेल्या इथं आहे मी कुठं गेल्या तुम्ही आई, इकडे हिला थांबा का ना, फिट- थोडं मला फिट येते काय केलं हा मला फिट येते काय आहे गं? तिकडे काय करती काय करते म्हणजे मी दिसत नाही का तुम्हाला समोर हा नाही तुझ्यावर तीच म्हणलं. संपला आता संपला असं ना अगं भट्टक भावाने बसली रात्रभर होतेच किती पैसे आता तरी काय तरी ठरवा बरं माझ्या शेजारी कोणाला उभं राहायची ती हा तू नको ठरवू मी ठरवते नाही, नवरा. इकडं साईडला तुम्ही हिंदाडा हजारा लावलाय म्हणून. का म्हणजे नीट बोला काय बाई हाय का तमाशा यांचा? आणता कशाला माया नवऱ्याला त्यांना ताई जीव लागतो माझ्या नवऱ्याला नाही ती माझा मी नवराच आहे म्हणून हाणायला लागले तू हो बाजूला तुला काय हा नाही दिलाय होय तुला हाणत नीट बोल तुला नीट सांगायला लागली मग काय म्हणते म्हणून लय बोलायला लागली इज्जत. बरं झालं म्हणते ताई ताई तरी हिला कळच ना काय हो गं बाबा ताई 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 नको बोलू ताई काय गरज नाही ताई म्हणण्याची मला बी काही गरज नाही आजपासून अयो हा. काय आलं दम लागला लागला असं ना दम लागला असं लागला का नाही भांडू? लागायचं दम हो हो भांडून नका माझं तोंड खवळू भांडत ही काय खुरपलंय बाईनं शेतातले ऊस आहे ऊस चांगलं खुरपलं नाही म्हणायचंय मला मागं लाज जरा. ते काय लाज आता चिठ्ठ्यात काढ तिला तिला तरी कशाला काढता मग मला बिचारीला कळत नाही तुला एवढं तिला काय माहिती त्या आणली शहरातली करून तिला काय माहिती घरातली का? ए बघ, चल बरं तू नको ये ना तुला जरा. सांगितलं आणि- माझ्याकडे शेत आहे थांब हे, गप जरा बडबड करू नको माझ्याकडे शेत आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे म्हणून बिचारा आणलंच ओ नो कसलं ऊन लागायले बाई इकडून ये, इकडून ये. अण्णा. इकडून ये, इकडून ये. इकडून का? हा ये इकडून ये हा घे पदर घे डोक्यो हा घे. हे जर काय नाही हे उन्हातले याला ऊन लागलं मी उन्हातलीच आहे ना मी उन्हातलीच आहे उन्हातलीच आहे मी हिंदडा होऊन करते इथं उभा राहायचं इथं उभा राह इथं उभा बोला काय झाले तुला काय झालं रे काय झाले म्हणजे हा? दिसना काय झाले ती माझ्या समोर ते सांगा तुम्ही तुमचे येडे चाळे चालले तुम्हाला म्हणताय की काय चालले येडे चाळीत होय हा? हिच- बघा अहो जरा तुम्हाला सांगते अरे, बायको म्हणून नीट राहा ना जरा नीट राहा अरे, नको रडू नको रडू नको रडू थांब 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 रुमाला नाही माझ्या पशी पुश शर्ट आण. पुस 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 सारखी मारली मला काय शिंबूड काय रडते ते शिंबूड नीट पुस तिकडे पुस काय पटली असन बाबा तुला आणि काय नाही चिपडाला तीच म्हणलं काय पटली असन तुला आणि काय नाही चिपडाला पुस ह्या चिपडाला पुस
बंद करते काय ही वळण हो इकडे साईटला काय का हे करून आपलं तर पर मात्र झाले बा. बसू का कसं का बसतो का? ना बस हा बस ना बाबा बस बस माहिती तू पण बस बस सावलीला बस. हा बस हा बस अहो, म्हणजे- घ्या फोटो बिटो घ्या सेल्फी काय बरं घ्या मोबाईल आपला Selfie. सेल्फी घे अरे selfie. दलिंदर माणसं उठली उठ उठ हो घरी चल का हो तुझा घरी. बापच आहे काय तो बापच आहे. सासऱ्याचं आहे माझ्या तुझा सासऱ्याचं बापच आहे माझ्या सासऱ्याचं आई? हा, हाय. आई? तू तर बोलूच नको मला तमाशा खाण्याच्या अगोदर रडत आहे बुवा. काय म्हणून पटली असं काय माहिती तुला ये काय म्हणून पटली असं का काय रडते काय माहिती अजिबात तू तर बोलू नको मला नवरायस ना नो. घरापर्यंत इथं ना तू बोलूच नको मला कळलं ना दोघाला संगत हो दोघांना काय सांगत. तालमीत का पहिलवान होता? हा तालमीत पहिला होता माझा नवरा माझी केस कशी गेली हा, तर नवरा केस तुझे थांब 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 माग घे माग घे बाप पाडा बाप. पॉपकॉर्न दे म्हणते पॉपकॉर्न पॉपकॉर्न नाही दे म्हणली पॉप पाड म्हणली पॉप तुला बरं माहिती का तेच म्हणलं अगं हो तिकडे तिने स्नॅच करती राहू दे पूजे राहू दे पूजे माही चप्पल कुठे आहे तो चप्पल देऊ का तुला तो देऊ का? तरी तू- चप्पल माझं लुगडं. अरे बाय माणूस आहे ती. तुम्हाला मारच तुला मी आज तुला मी जिवंत ठेवत नाही तुला मी आज कळलं तुला तुला जिवंत ठेवत नाही तुला जिवंत ठेवत पूजे नाही हाणलं मला हाणलं म्हणजे अयो. हा? हा? त्यानं माझं सोबत लग्न केलं, तिथं मागे आणून ठेवलंय मला. जबरदस्ती तुला तुझे मला कळलं? हाणायला लागली मला हे निघ ना निघ निघायचं तुमच्यापाशी. मी चालले माझ्या आईकड. तिनं लई मारलंय मला. अरे मी काय केलंय पण तुम्ही राहा तिच्यापाशी. बघते ना तू कशी आणतोस तिला घरी ती बघतेच मी तुझ्याकडं लका तू नीट राहतो जरा नीट 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 कसं राहतं नीट राहायचं का तू असं? अरे का बाय कशी राहिली मी? भितड आहे तू कशी राहिली मी आतापर्यंत कशी राहिले काय वाईट केलं मी तुझं तुम्हाला सगळं असं वागलास अरे तू नीट राहिली ती काय नाही लग्न कधी केलं काय असं? केलं मी काय वाटलं केलं मला सांगा वाटोळं? काय वाटलं केलं मी घरातले काम करत होते बाहेरचे काम करत होते अख्खं तुमच्या माय बापाला सांभाळलं तुमच्या बाका दिर भाऊ जाय ते सगळं अख्खं खानदानाला तुमच्या सांभाळलं मी काय केलं मी कम कम नको ना, मग सुख पण पाहिजे माणसात जीवाला का नुसतं- कसलं कसलं सुख कसलं सुख पाहिजे होतं? कसलं सुख पाहिजे होतं? हा? तुम्ही होते घरी तुम्ही भटक काय म्हणले मला शिकायला चाललोय तिकडं तालुक्याला चाललोय कुठं कुठं कलकत्ताला जाऊन दिल्लीला चाललोय हा, मग? हा मला असं सांगून त्या पोरी संग तुम्ही लग्न करून आणली घरी हा मला संग लग्न कशाला केलं तुम्ही का माझ्या संग लग्न केलं का माझं आठवडं केलं तुम्ही मला बोलून देशील का नुसतं भुगत राहतंय नीट बोला आता. नीट बोलत म्हणजे हा नुसतं काम काम पाहिजे प्रेम बिम काय भरलं ना तुझ्या हा, बापामध्ये? प्रेम करत बसायचंय हा. आणि मग शेतात काम बापाला करायला लावायचे काय बाईला बरी ती करायला काय लावायचे बरी बरी ती जरा तिला सर घे तिला घेऊन बस मग हा बसायचंच घेऊन बस घेऊन मग फटका ठेवून एक मग हा देईन फटका ठेवून मला घात नाहीत काय लय हाणलंच बघ नका ती तू. भटक भावानी कशी घरात येते ती ओ, सुजत आहे आता अंग माझं सगळं तुझं तर तुला म्हणलं पाहिजे तुला उगं जाऊ दे मला नवरा नवरा उगा तमाशा सगळा मी उगं सहन केला घरी माया बापास मी गप बसले तिला शेतात सुद्धा घेऊन यायला लागलाय तिला उरावर बसाय माझ्या तुला शेत दाखवायचं का नाही हा आता दाखव कळ मी नसं दाखवायचं नाही मी असं नाण्याची काय करत होती का माझ्या सगळं ज्या काय पदर काय घ्यायला पप्प्या काय घ्यायला त्याकडे आलं कुणी तुला पाणी द्यावं म्हणलं आणि जा आणि मला पुढं. पाजायला लागलास पाणी तू बाप, तुला पाणी ती पाजायचंय. पोरगी ती घेऊन आली पण तू पाणी आणलं नाहीस त्या पोरला माझी माय आली माया आली. दलिंदर माणसं तुझ्या संग माणूस नाही पाहिजे. दलिंदर, तिने टिपाडातलं पाणी आणलंय मी तरी माठातलं पाणी आणलंय माठातलं जे म्हणलं ते टिपाडात बुडीत होती हा ना आणि तुम्हाला तेवढं बरं झालं तुम्हाला राही ना तुम्हाला तेवढं पाहिजे होतं ना मी मेले म्हणजे कसं तुम्हाला रान मोकळ आहे का नाही त्याचीच वाट फिरायला? बघतोय मी हा वाट बघा मी नसते मरत पण तुम्हाला घेऊन जात असे सोबत त्याचीच वाट कळलं बघतोय. का? मला सोबत घेऊन जाशील हो अरे अशी खाली ठेवून मी फाकड्या अशा म्हणजे अरे राहू अशा. दे. अशे मारायला लागली त्या बरं उठ बाप बघा ना माय बघा ना तुला नीट मला नका ना मला माझी बायको बघत तुला काय गरज आहे मला बघा ती तिला सांगते मी तुला आता कोण येत जा तर निघ. निघ मला का? तुझी गरज नाही ठेवून मग गरज नाही निघ आता ती हा. बी गेली आणि मी बी जाते माहेराला बघू हा, जा. काय करतो तू काय नाही ती गेली घरी ती पळून जाते ती नसते घरी जात ती गेली ती गेली घरी दिसली का नाही तिला हाय संध्याकाळी मग फाशी देते तिला मी तुला बी काय काय नको म्हणतो बघ संध्याकाळी तुझं रिंगणच आहे आज संध्याकाळी तुला. घरी. ए, लग्नच आरतो. नवऱ्याला आर तू हो बोलणार आहे मी मारू नको तुम्हाला हात सोड मारू माझा, नको चल. म्हणजे? निघ निघ म्हणजे हल माझ्या रानात उठ चल निघ त्या बापाचं नाही उठायचं हालायचं माया पसलं हा तुझ्या बापाचं नाही जा तुला इथंच फाशी देत असते मी तुला कळलं का भले भले जमले मला जा. फाशी देणार आहे भले तू भले लागली जमले. मला फाशी द्यायला उठ हल माझ्या रानातून निघ काय बसले न ते बसणारच आहे मी हा, बस तू, ते बापा मी जातो. नसते ऐकत तुझं तर ऐकलं नाहीस ना, ते बापा सुद्धा ऐकत नसते मी कळलं का सगळं घरदार माझ्या बाबा ऐकत नाही गोपच खानदान असलं तरी का रे? मला नाही माहिती जा दलिंदर येड्या माणूस. भोकाचं सगळं ए येड्या भोकाचं नको म्हणू तुला शाण्या भोकाचं निघित तुला ते इकडं इकडं माया जा घेऊन हा घेऊन जा घेऊनच जायचंय जा ते पाणी डोस त्यांनाच घे ते फाशी पडायचं बिशी मर. पाणी ते पी दलिंदर वाहनाचं माणूस बाय हलकट तोंडाचं
आणली माय वर बसायची दुसरी पोरगी करून बायको आणली त्यांनी रुबाब करते मायापाशी. म्हणलं घरी यांच्या रोमॅन्स चालू म्हणून बाहेर आले इकडे बाहेर खपले इथं दाखवायचं चालू मला म्हणजे मला किती आखरीत करायचं आहे लोकांचं आणि के तरी काय करले कामं करत बसले. एवढं माणसाला समजून होय आपल्या एवढी सोन्यासारखी बायको दुसरी कशाला करून आणायची पण नाही कशाला उरावर बसायला लागत होती ना दुसरी.